आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी समोर येतेय। साताऱ्यामध्ये कराड महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या लोकांची प्रचंड गर्दी सध्या झालेली आहे आणि पुणे बंगळुरू महामार्ग जो आहे त्याच्यावरती वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झालेला पाहायला मिळतोय। कराड जवळ कोयना पुलावरती ट्रॅफिक जाम झालेले आहे। गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि कर्मचारी वर्गाचे चांगलेच हाल होत आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, किती किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत? प्रज्ञा, ह्या सुट्टी चाकरमानांच्या संदर्भातली माहिती सांगण्या अगोदर सांगावं लागेल की कराडचा जो कोल्हापूर नाका आहे त्या ठिकाणी महामार्गाचं काम सुरू आहे। तिहेरी मार्गाचं कर वसुली केली जाते, मात्र दुहेरी मार्ग सुरू आहे आणि या परिसरातून सध्या आता हे चाकरमानी आपापल्या गावाला म्हणजे कोकणाकडे जाणाराही वर्ग जो आहे तो आणि त्याचबरोबर इकडे कोल्हापूरकडे जाणारा जो वर्ग आहे तो याच महामार्गावरून आपल्या गावाकडे आता दिवाळीच्या सुट्टीनिमित्त जाताना पाहायला मिळतोय। आणि त्याचाच परिणाम हा मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या वाढल्यामुळं आणि दुहेरी मार्ग सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं एकत्रित पाहायला मिळतंय। धीम्या गतीनं या ठिकाणी वाहतूक सुरू आहे। जवळपास 8 किलोमीटर पर्यंत वाहतूक विस्कळीत झाल्याचं एकत्रित पाहायला मिळतंय। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता काही गाड्या या बंद पडलेल्या आहेत, त्यामुळेही आणखी वाहतुकीमध्ये कोंडी होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मोजक्या पोलिसांच्या फौजफाट्यातून ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळं सध्या आता चालक वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जाते। अनेक जण संतप्त अवस्थेत पाहायला मिळतात। अनेकांची वादावादी पोलिसांबरोबर होताना पाहायला मिळाली आहे। नक्कीच, आणि सध्या आपण बघतोय गावाकडे जाण्याची घाई आहे, कारण दिवाळी आहे आणि त्यातच या वाहतूक कोंडीचा सामना करत या सर्वसामान्य नागरिकांना जावं लागतं आणि त्यामुळे त्यांची नाराजी ही पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।